इकडे राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते महादेव जानकर यांनी सुद्धा सत्ता स्थापन करणाऱ्यासह आपण राहू असं म्हटलेलं आहे। छोटे पक्ष या निवडणुकीमध्ये किंग मेकर ठरतील असा दावा देखील त्यांनी केलेला आहे। रासपचे 10 ते 14 आमदार निवडून येतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केलेला आहे। सत्तेत वाटा द्या, आमच्या मागण्या मान्य करा असा दावा देखील त्यांनी केला आहे। साहेब काय सांगाल, अवघे काही तास उरलेले आहेत, यानंतर संपूर्णतः चित्र स्पष्ट होईल। आपण देखील या निवडणुकीत पूर्ण ताकदीने उतरलेला होतात। महाराष्ट्रात टोटल आम्ही राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीनं महाविकास आघाडीवर बी नव्हतो आणि महायुतीवर बी नव्हतो। स्वतंत्र आम्ही 117 जागा लढल्या होत्या आणि मला अपेक्षा आहे की 10 ते 12 जागेवर माझा रिझल्ट चांगला लागेल। महाराष्ट्रातील जनतेने जर आशीर्वाद दिलास तर राष्ट्रीय समाज पक्षाला चांगले दिवस येतील असं मला भरोसा आहे। सत्तेचं सरपीट खाण्यासंदर्भातच मग विरोध कोणाचा राहणार, कारण तुमची भूमिका ही बदलली देखील होती। आमची बदललेलीच आहे ना। उद्या महाविकास आघाडीचं सरकार आलं आणि त्यांना काही जागा कमी पडल्या तर महायुतीवर बी अलायन्स करीन मी आणि महाविकास आघाडीला गरज वाटली तर त्यांच्याशी युती करीन आणि महायुतीने जर आम्हाला ही दिलं तर आम्ही त्यांच्याशी जाऊ शकतो। याच्याबद्दल काही नाही। याचं कारण का, सत्तेचा सारेपेट खेळणं। महायुती बी फार धुतल्या तांदळासारखी नाही आणि महाविकास आघाडी बी धुतल्या तांदळासारखी नाही। हे सत्तेसाठीच सारेपेट खेळतात। मग आम्ही बी सत्तेसाठीच राष्ट्रीय समाज पक्ष काढले आहे ना। सत्ता मिळाली पाहिजे आपल्या बी आमदारांना। दुसरीकडे आपण पाहतोय तर हॉटेल पॉलिटिक्स ला आता वेग आलेला आहे। अनेक जे अपक्ष आमदार आहेत त्यांना गळ घातली जाताना पाहायला मिळते आहे। काही आमदारांसाठी हॉटेल बुक करण्यात आलेले आहेत। याकडे कसं पाहता, जे मागे चित्र घडलं होतं म्हणजे महाविकास आघाडीत सत्तांतर झालं, एकनाथ शिंदे बाहेर पडले, तिची पुनरावृत्ती आता होऊ शकते का? आमचे जे काय आमदार येतील त्यांना हॉटेलमध्ये ठेवायची काही गरज नाही, माझ्यावर विश्वास आहे त्यांचा। त्यामुळे ते आमदार, आमची बी मीटिंग होईल 1-2 दिवसात आणि त्यांच्यासाठी कुठला असेल तर आम्ही बी एखादं 5 स्टार 7 स्टार हॉटेल आमच्या आमदारासाठी बुक करू। काय काळजी, तयारी तुम्ही देखील केलेली आहे? केलेली आहे, आम्ही देखील तयारी आहे आमची। आम्ही मित्र पक्ष, छोटे पक्षच महाराष्ट्राचा किंग मेकर ठरवतील। त्यामुळे आम्ही कोणाला भीक घालायची काही गरज नाही, महायुतीला बी महाविकास आघाडीला। व्हिडिओ जर्नलिस्ट आतिश कांबळेसह मी सूरज सावंत, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।